देशभरात आणि विशेषतः महाराष्ट्रात सध्या मक्याच्या बाजारभावात मोठी घसरण होत आहे. गेल्या 3 वर्षांतील सर्वात कमी भाव यंदा शेतकऱ्यांना मिळत असून हमीभावापेक्षा 700 ते 1000 रुपयांनी कमी म्हणजेच किमान 30-40% कमी दर मिळत आहेत. यामुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक हानी होत आहे. मात्र शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने 2025-26 खरीप हंगामासाठी मक्याचा हमीभाव म्हणजेच MSP 2400 रुपये प्रति क्विंटल जाहीर केला असून महाराष्ट्रातही या हमीभावाने मक्याची खरेदी सुरू झाली आहे. नोंदणी प्रक्रिया सुरू असून प्रत्यक्ष खरेदी लवकरच सुरू होईल. या लेखात आपण मक्याच्या हमीभाव खरेदीची संपूर्ण प्रक्रिया, नोंदणी कशी करावी, खरेदी केंद्रांची माहिती, यंदाच्या बाजारभावातील घसरणीची कारणे आणि पुढील टप्प्यातील शक्यता यांचा विस्तृत आढावा घेणार आहोत. ही माहिती शेतकऱ्यांना विक्रीचे नियोजन करण्यास मदत करेल. हमीभाव खरेदीची प्रक्रिया काय करावे लागेल? महाराष्ट्र सरकार आणि केंद्राच्या संयुक्त धोरणांतर्गत मक्याची हमीभाव खरेदी ही शेतकऱ्यांच्या हितासाठी असते. गेल्या वर्षी राज्यात 129 खरेदी केंद्रांवर मक्याची खरेदी झाली होती, तर यंदा ही संख्या 150 किंवा त्याहून अधिक वाढवण्याचा अंदाज आहे. सध्या 45 केंद्रांना मान्यता मिळाली असून नोंदणी सुरू झाली आहे, पण प्रत्यक्ष खरेदी अजून सुरू झालेली नाही. जिल्ह्यानिहाय मागणीनुसार केंद्रांची संख्या वाढेल, विशेषतः अमरावती, अकोला, नाशिक, नागपूर यांसारख्या मका उत्पादक जिल्ह्यात. खरेदी ही केवळ 14% ओलाव्याच्या आत असलेल्या मक्यासाठी होईल, जेणेकरून दर्जेदार उत्पादनाला प्राधान्य मिळेल. नोंदणीची पद्धत आणि आवश्यक पावले. ऑनलाईन नोंदणी. शेतकऱ्यांनी प्रथम महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यासाठी आधार कार्ड, 7/12 उतारा, 8 उतारा, शेतकरी सर्टिफिकेट आणि बँक खाते तपशील आवश्यक आहेत. नोंदणीनंतर तुम्हाला एक युनिक ID मिळेल, ज्याचा वापर विक्रीसाठी होईल. ऑफलाईन नोंदणी. जवळील खरेदी केंद्र किंवा तालुका कृषी कार्यालयात जाऊन नोंदणी करता येते. येथे शेतकऱ्यांना नोंदणी फॉर्म मिळेल, ज्यात पीक क्षेत्रफळ, हेक्टरी मर्यादा लागू असू शकते, जिल्ह्यानुसार 2-5 हेक्टर आणि अपेक्षित उत्पादनाची माहिती भरणे आवश्यक आहे. खरेदी प्रक्रिया. नोंदणीनंतर शेतकऱ्यांना SMS द्वारे वेळ आणि तारीख मिळेल. मग मक्याची नमुना तपासणी म्हणजे ओलावा दर्जा होईल. दर्जा योग्य असल्यास तोल करून पैसे थेट बँक खात्यात जमा होतील 7 ते 10 दिवसांत. खरेदी नोडल एजन्सी म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी विपणन संघ म्हणजेच मस्को कार्यरत आहे. खरेदी केंद्रांची निवड. ही केंद्रे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मान्यता देतात. उदाहरणार्थ, नाशिक, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांत 20 ते 30 केंद्रे प्रत्येकी सुरू होऊ शकतात. शेतकऱ्यांनी जिल्हा पातळीवर मागणी नोंदवून केंद्र वाढवता येतील. महत्त्वाच्या सूचना. जिल्ह्यानिहाय हेक्टरी विक्री मर्यादा, उदाहरणार्थ 10 ते 20 क्विंटल लागू असू शकते, ज्याची माहिती स्थानिक कृषी विभागाकडून घ्यावी. सोयाबीनसारख्या इतर पिकांसारखेच मक्यासाठीही कपास किसानसारखे ॲप किंवा मका विशिष्ट ॲप विकसित होऊ शकते, ज्यातून नोंदणी आणि ट्रॅकिंग शक्य होईल. यंदा मक्याचा बाजारभाव का कमी आहे? कारणांचा आढावा. गेल्या 2-3 वर्षात मक्याचे बाजारभाव चांगले होते, म्हणजे 2400 ते 2500 रुपये, ज्यामुळे लागवड वाढली आणि उत्पादन विक्रमी झाले. 2023-24 मध्ये देशात 422 लाख टन उत्पादन झाले, तर यंदा 428 लाख टन होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रातही उत्पादन 10-15% वाढले, कारण कापूस, सोयाबीन आणि कडधान्यांचे भाव कमी असल्याने शेतकरी मक्याकडे वळाले. मात्र सप्टेंबर-ऑक्टोबरमधील अतिवृष्टीमुळे काही भागात नुकसान झाले, तरी सरासरी उत्पादकता चांगली राहिली. मुख्य कारणे. उत्पादन वाढ. उच्च उत्पादनांमुळे पुरवठा जास्त झाला, ज्यामुळे भाव पडले. महाराष्ट्रात मका लागवड क्षेत्र 15 लाख हेक्टरपर्यंत पोहोचले. इथेनॉल मागणीतील घसरण. गेल्या वर्षी इथेनॉलसाठी मक्याची मागणी वाढली होती, कारण 2023 मध्ये पाऊस कमी असल्याने ऊस, तांदूळ आणि इतर धान्य उत्पादन घसरले. सरकारने मक्यावर अवलंबून राहिले. पण 2024-25 मध्ये चांगले मान्सूनमुळे तांदूळ म्हणजे 52 लाख टन 22 रुपये किलो दराने आणि ऊसाचे रस मोलासिसपासून इथेनॉलला परवानगी मिळाली. यामुळे मक्याची मागणी 20 ते 30% कमी झाली. इथेनॉलचे उत्पादन खर्च म्हणजे मक्यापासून जास्त आणि उतारा म्हणजे तांदूळ जास्त, यामुळे मका बाजारात सध्या अवघडले आहे. आंतरराष्ट्रीय बाजार. जागतिक उत्पादन म्हणजे अमेरिका, ब्राझील वाढले असून भारताची निर्यात 36 लाख टन झाली, तरी आयातीमुळे भाव कमी राहिले. सध्याचे बाजारभाव. 20% ओलाव्याच्या मक्यासाठी 1300 ते 1400 रुपये म्हणजे बिहार, उत्तर प्रदेशात 1200 पासून सुरू, सरासरी 1500 ते 1600 रुपये आणि 14% ओलाव्याच्या म्हणजे शुष्क मक्यासाठी 1900 ते 2100 रुपये. महाराष्ट्रात म्हणजे नाशिक, अमरावतीत सरासरी 2000 ते 2250 रुपये आहे, पण हमी भावापेक्षा कमीच आहे. पुढच्या टप्प्यात बाजारभाव काय घडू शकते? मागच्या वर्षीप्रमाणेच भाव 2300 ते 2400 रुपयांपर्यंत खेळतील, पण मोठी तेजी येण्याची शक्यता कमी, कारण इथेनॉलसाठी पर्याय उपलब्ध असल्याने मागणी स्थिर राहील. मात्र जर निर्यात वाढली किंवा अतिवृष्टीमुळे उत्पादन घसरले तर 2500+ होऊ शकते.
अभ्यासकांचा अंदाज हमीभावाच्या आसपासच राहतील कारण उत्पादन वाढ आणि मागणी संतुलित आहे. शेतकऱ्यांनी हमीभाव विक्रीचा प्राधान्य द्यावे कारण बाजारभाव अस्थिर आहेत. शेवटी शेतकऱ्यांनी स्थानिक कृषी विभागाशी संपर्क साधून नोंदणी करावी आणि MSPचा लाभ घ्यावा. हे धोरण शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देईल.